टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वे दुर्घटनेमध्ये जखमीवरती आता शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। मी सध्या उभा आहे कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या बाहेर आणि याच रुग्णालयामध्ये काल सकाळी जी मुंब्रा स्थानकादरम्यान घडलेल्या रेल्वे अपघातामध्ये 13 जण जखमी झाले होते। त्यापैकी 10 जणांना या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यापैकी टोटल पाहायला गेलं तर 13 जणांपैकी 4 जणांचा मृत्यू या ठिकाणी झाला आणि 9 जणांवरती उपचार सुरू होते। त्यापैकी काही कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, तर दुसरीकडे ज्युपिटर आणि ठाणे सिव्हिल रुग्णालय अशा विविध रुग्णालयामध्ये हे रुग्ण जे आहेत ते जखमी जे आहेत ते उपचार घेत आहेत। त्यापैकी कळवा रुग्णालयामध्ये एकूण 7 जखमी जे आहेत ते या ठिकाणी उपचार घेत होते। त्या 7 पैकी 4 जणांवरती या ठिकाणी आज शस्त्रक्रिया होणार आहेत। एकूण 16 डॉक्टरांची टीम या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आणि या डॉक्टरांच्या टीमकडनं त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत। उरलेले जे जखमी आहेत त्या जखमेच्या आसपास सूज असल्याने त्यांच्यावर देखील ती सूज कमी झाल्यावरती या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडनं देण्यात येत आहेत। सध्या आपण पाहिलं तर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालय असतील, त्याचबरोबर ठाणे सिव्हिल रुग्णालय असेल आणि कळवा रुग्णालय असेल, या तिन्ही रुग्णालयामध्ये एकूण 9 जण उपचार घेत असून त्यापैकी 4 जणांचा जो आहे आज शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत व उरलेल्या 3 जणांचा शस्त्रक्रिया त्यांच्या जखमेची सूज कमी झाल्यानंतर करणार असल्याची या ठिकाणी माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।